नमस्कार. आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातली एक अशी आरोग्य क्रांती जिने हजारो लोकांचं आयुष्यच बदलून टाकलंय. ही गोष्ट आहे विश्वासाची आणि निसर्गाच्या उपचार शक्तीची. चला तर या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हा आकडा बघा, 1,12,002. हा आकडा आहे त्या पेशंट्सचा ज्यांना फक्त एका वर्षात गडचिरोली जिल्ह्यात होमिओपॅथीचा फायदा झालाय. जबरदस्त आहे ना? मग प्रश्न हा पडतोय की एक जिल्हा, तोही गडचिरोलीसारखा, इतक्या मोठ्या प्रमाणावर या नैसर्गिक उपचार पद्धतीला कसा काय आपलंसं करतोय? काय आहे या यशामागचं गुपित? चला तर शोधूया याची उत्तरं. तर आरोग्य क्षेत्रातलं हे जे यश आहे ते नेमकं किती मोठं आहे आणि ही गोष्ट इतकी खास का आहे? चला या पहिल्या भागात आपण या आकड्यांच्या आत डोकावून बघूया. आता ही आकडेवारी बघा, लगेच लक्षात येईल की हा उपक्रम किती मोठा आहे. म्हणजे बघा, 1,12,000 पेशंट्सपैकी जवळजवळ 29,000 पेशंट्स फक्त जिल्हा रुग्णालयात आले. आणि विचार करा, ही सेवा तब्बल 7 तालुक्यांमध्ये पोचलीये. म्हणजे अगदी दुर्गम भागातल्या लोकांनाही याचा फायदा मिळतोय. अच्छा, आता अनेकांच्या मनात होमिओपॅथीबद्दल उत्सुकता असेल, नाही का? तर चला पुढच्या भागात आपण ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. होमिओपॅथीचं जे मूळ तत्व आहे ना, ते आहे जसा काटा तसाच काटा काढतो. म्हणजेच लाईक क्युअर्स लाईक. ही एक पूर्णपणे नैसर्गिक उपचार पद्धत आहे जी आजाराच्या एकदम मुळाशी जाऊन काम करते. आता हे चित्र बघा, किती छान पद्धतीने समजावलंय. म्हणजे बघा, जसं आपण झाडाची फक्त वरची पानं छाटत नाही तर त्याच्या मुळांवर इलाज करतो, अगदी तसंच होमिओपॅथी फक्त आजाराच्या लक्षणांवर काम करत नाही, तर तो आजार का झाला त्याच्या मूळ कारणावर लक्ष देते. यात नुसता आजार नाही, तर त्या व्यक्तीचा संपूर्णपणे विचार करून उपचार केले जातात. आणि या उपचार पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर ते होते डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन. त्यांची जयंती म्हणजे 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या या महान कार्याला एक प्रकारे मानवंदनाच दिली जाते. ठीक आहे, मग आता पुढच्या भागाकडे जाऊया. बघूया की हे इतके सौम्य उपचार आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी इतकी मजबूत कशी काय बनवतात. होमिओपॅथीची काही वैशिष्ट्य तर खरंच खूप खास आहेत. एकतर ही औषधं पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठी ती सुरक्षित आहेत. बरं का, ही औषधं आपलं मन, शरीर आणि भावना या तिघांमध्ये एक बॅलन्स साधायला मदत करतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे ती गोड आणि घ्यायला सोपी असल्यामुळे लहान मुलंही अजिबात कंटाळा करत नाहीत. यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होमिओपॅथी कुठल्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाहीये. ती आपल्या शरीराची जी स्वतःचीच रोगप्रतिकारक शक्ती आहे ना, तिलाच जाग करते. म्हणजे जणू काही आपली इम्युनिटी बॅटरी चार्ज करते. आणि एकदा काही बॅटरी चार्ज झाली की आजार पुन्हा पुन्हा डोकंवर काढत नाही. आणि म्हणूनच ही उपचार पद्धती अनेक जुन्या हट्टी आजारांवर खूप प्रभावी ठरते. म्हणजे बघा, डिप्रेशन, स्ट्रेससारखे मानसिक आजार, संधिवातासारखे सांध्यांचे विकार, अस्थमा, ॲलर्जीसारखे श्वसनाचे आजार, त्वचारोग, पचनाच्या समस्या आणि लहान मुलांचे आजार, या सगळ्यांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागात यशस्वीपणे उपचार सुरू आहेत. आता बघूया की या सगळ्याचा परिणाम काय झालाय. गडचिरोलीच्या लोकांचा या उपचार पद्धतीवरचा विश्वास दिवसेंदिवस कसा वाढत चाललाय ते पाहूया. हे फोटो बघा, ही नुसती गर्दी नाहीये, हा लोकांचा विश्वास बोलतोय. या चित्रांमधून स्पष्ट दिसते की गडचिरोलीतले लोक या उपचारांना मनापासून स्वीकारत आहेत. आरोग्य शिबिरांमध्ये त्यांचा हा जो उत्साह आहे ना, तोच या चळवळीची खरी ताकद आहे. आणि इथे बघा, आरोग्यतज्ञ स्वतः लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतायत, त्यांच्या शंका दूर करतायत. अशाच गोष्टींमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो, माहितीचा एक पक्का पाया तयार होतो. आणि हेच या उपक्रमाच्या यशासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता ऐकूया तज्ज्ञ काय म्हणतायत. जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर दिनेश रोकडे यांचं मत आहे की होमिओपॅथी ही एका टिकाऊ आरोग्य व्यवस्थेसाठी पूरक आणि खूपच प्रभावी उपचार पद्धती आहे. त्यांच्या या शब्दांमुळे या पद्धतीला एक अधिकृत शिक्कामोर्तब मिळतं. त्यानंतर पदव्युत्तर होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निशिगंधा उरकुडे यांचं म्हणणं आहे की वैद्यकीय क्षेत्रात जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर होमिओपॅथीवर सखोल संशोधन, अभ्यास आणि तिचं एकत्रीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे तर लोकांना थेट आवाहनच करतात. त्या म्हणतात, वेगवेगळ्या आजारांवर कायमस्वरूपी उपचार आणि योग्य समुपदेशनासाठी नागरिकांनी आयुष विभागाच्या होमिओपॅथी सेवांचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे.
चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघूया की हा शाश्वत आरोग्याकडे जाणारा मार्ग नेमका कसा दिसतो. या वर्षीच्या जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम होती शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी. आणि ही सुंदर रांगोळी जणू काही त्याच विचाराचं प्रतिबिंब आहे. याचा अर्थ काय? तर केवळ तात्पुरता आराम नाही, तर असं आरोग्य जे दीर्घकाळ टिकेल, हेच खरं ध्येय आहे. तर मग संदेश एकच आहे, निरोगी रहा, सुखी रहा. गडचिरोलीतल्या लाखो लोकांनी हा सुरक्षित मार्ग निवडलाय आणि तो सगळ्यांसाठीच खुला आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या जवळच्या आयुष विभागाला किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयाला नक्की भेट देता येते. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, गडचिरोलीनं जो हा मार्ग दाखवला आहे तो आपल्या देशातल्या इतर भागांसाठी एक मॉडेल बनू शकतो का? एका छोट्याशा जिल्ह्यातून सुरू झालेली ही आरोग्य क्रांती संपूर्ण देशात पोचू शकेल का? यावर विचार करायलाच हवा.